एकनाथ शिंदेंचं सरकार नाशिकमधल्या हनी ट्रॅप सीडीमुळे झालं, सत्तापालट त्यामुळेच झाला असा मोठा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय। यात अनेक मोठी माणसं अडकल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्या हनी ट्रॅप प्रकरणाची सीडी आपल्याकडे आहे असाही त्यांचा दावा आहे। ही सीडी लावू तेव्हा आम्हाला तिकीटच लावावी लागतील असे वडेट्टीवार म्हणतात। हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे। शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली, एवढा मोठा ते प्रकरण आहे। अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावे लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल। पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे। तर काल हनी ट्रॅप संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत नेमकं काय म्हणाले ते बघूया। एक गोष्ट कालपासून या सभागृहात होते आहे ती म्हणजे हनी ट्रॅप। कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही। आणि नानाभाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे। नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब। बरं आमच्याकडे, बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना। ना हनी आहे ना ट्रॅप आहे। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही हनी ट्रॅप प्रकरणावर भाष्य केलंय। हनी ट्रॅप जो आहे ही बाब सत्य आहे, आणि हनी ट्रॅप ही सावली आहे। मूळ जे कांड आहे आणि मूळ जे प्रकरण आहे ते समृद्धी महामार्ग हे मूळ त्याचं कारण आहे। समृद्धी महामार्गात 20,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे। आता या 20,000 कोटी मधले जे दुवे होते त्यांनी हा तिथून पैसा लुटला आणि तो पैसा उडवला। हा हनी ट्रॅप जो आहे याच्या खोलात सरकार जर गेलं तर हा 20,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडा होईल, करिता या हनी ट्रॅपला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत।